नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं वैभव सोल्युशन या चॅनलमध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण आयुष्यमान भारतचे जे हेल्थ कार्ड आहे, ज्यावर आपल्याला शासकीय हॉस्पिटलमध्ये 5 लाख किंवा आता भरपूर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये पण ही सुविधा मिळते. तर ती कशी कार्ड कसं डाउनलोड करायचं किंवा ते कार्ड कसं बनवायचं, त्यासाठी आपली KYC झालेली आहे का हे पण कसं पाहायचं, तर हे सर्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण. त्यासाठी व्हिडिओला लास्टपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच आपण असेच नवीन नवीन सोल्युशन येत असतो. त्यासाठी जर तुम्ही चॅनलला लाईक केलं किंवा चॅनलच्या सबस्क्राईब बटनाच्या पुढे एक बेल आयकन आहे, त्याला क्लिक केलं तर तुम्हाला जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर तुम्हाला डायरेक्टली वरी नोटिफिकेशन येऊन जाईल. तर चला पाहूया आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड कसे डाउनलोड करायचे. तर आयुष्यमानचं हेल्थ कार्ड कसं डाउनलोड करायचं ते आज बघणार आहोत आपण. त्यासाठी इथं काय करायचं, आपल्याला आयुष्यमान भारत योजना हे दिसतं इथं, मी टाईप केलेलं आयुष्यमान भारत योजना असं टाईप करायचं आहे आणि हे टाईप करून तुम्हाला इथे सर्च बटनावर क्लिक करायचं आहे. आता असं केल्यानंतर इथे तुम्हाला पहिलीच लिंक ओपन होईल, PMJY बेनिफिशरी पोर्टल म्हणून. ते याला क्लिक करायचे. याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा डॅशबोर्ड तुमच्या समोर ओपन होईल. ओके, इथे बघा, आता इथे दोन ऑप्शन दिले, बेनिफिशरी आणि ऑपरेटर. तर आपण ऑपरेटर नाहीये, आपण स्वतः डाउनलोड करणार आहे स्वतःच, त्यामुळे इथे बेनिफिशरी असं या बेनिफिशरी ऑप्शनला क्लिक करायचे आणि इथं जो साईडला दिलेला आहे हा कॅप्चा तो एंटर करायचा आहे. एंटर करताना एक लक्षात घ्या की तो जो कॅपिटल वर्ड असतील ते कॅपिटल मध्येच एंटर करा आणि जे स्मॉल मध्ये असेल ते स्मॉल मध्ये. त्यानंतर इथे तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर इथं हे बघा, इथं व्हेरीफाय म्हणून दिलेलं आहे, त्यावर क्लिक करायचे. ते व्हेरीफाय केल्याशिवाय तुम्हाला लॉग इन वर ऑप्शन हे ओपन होत नाही. त्यामुळे व्हेरीफाय केल्यानंतर आता इथे बघा, इथे इनव्हॅलिड कॅप्चा आलेला आहे. तर जर तुम्ही कुठला स्मॉल कॅपिटल चुकीचा टाईप केला तर तो इथे घेणार नाही. त्यानंतर इथे व्हेरीफायला क्लिक करा. हे बघा, ज्यावेळेस तुम्ही योग्य डायल करा इथे टाईप कराल त्यावेळेस इथे घेऊन जाईल. त्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर जो आता एंटर केलेला आहे तुम्ही, त्यावर एक OTP येईल. तो OTP इथे एंटर करायचा आहे आणि इथे लॉग इनला क्लिक करायचं. लॉग इनला क्लिक केल्यानंतर बघा, अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्या समोर ओपन होतील. तर इथे काय करायचे, तुम्हाला हे आहे तसं PMJY ठेवायचं आहे. इथे दुसरं कुठलंही क्लिक करायचं नाहीये. त्यानंतर इथे तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे. आता आपलं स्टेट महाराष्ट्र आहे तर आपण महाराष्ट्र सिलेक्ट करू इथे. त्यानंतर इथे आहे तसे PMJY याला पण आपण सब स्कीमला PMJY ठेवायचा आहे. त्यानंतर तुमचा जो जिल्हा असेल तो इथे जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथे आधार कार्ड, इथे तुम्हाला दोन ऑप्शनने तुम्ही सर्च करू शकता किंवा डाउनलोड करू शकता. तर पहिल्यांदा तुम्हाला सर्च करायला लागेल, त्यानंतर डाउनलोड होतं. तर इथे बघा, आधार कार्ड आणि फॅमिली आहे राशन कार्ड. जर राशन कार्डचा ID असेल तुमच्याकडे तर तो इथे टाकू शकता तुम्ही, नसेल तर फॅमिली आधार नंबर इथे सर्च करा. त्यानंतर बघा, आता इथे आधार नंबर तुमचा एंटर करायचा आहे. त्यानंतर इथे तुम्हाला परत इथे कॅप्चा एंटर करायचा आहे. मगाशी जसं मी सांगितलं की स्मॉल असेल तर स्मॉल एंटर करा आणि हे असेल. त्यानंतर बघा, इथं या कॅप्चाच्या शेजारी सर्च ऑप्शन आलेला आहे. या सर्च ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता याला क्लिक केल्यानंतर बघा, तुमच्या फॅमिलीमध्ये पूर्ण जेवढे मेंबर असतील तेवढ्यांचे तुम्हाला इथे डाटा दिसून जाईल. त्यावेळेस इथे तुम्हाला ज्यांचं KYC झालेलं आहे तिथे KYC वगैरे पण दिसून जाईल आणि ज्यांचं नसेल ते इथे दिसणार नाही. तर तुम्हाला आता डाउनलोड करायचं आहे, त्यावेळेस तुम्ही हे बघा, इथे ॲक्शनच्या इथे क्लिक करा. इथे डाउनलोड कार्ड ऑप्शन येईल. इथं आल्यानंतर परत आधार नंबर व्हेरीफाय करायचा आहे तुम्हाला.
आणि हे असं ऑप्शन आल्यानंतर इथे कन्सर्ट द्या, अलाव करा. त्यानंतर इथं आता इथे बघा, इथे कन्फ्यूज होऊ नका. इथे कन्फ्यूज झाला तर तुम्हाला खूप वेळ जाऊ शकतो, कारण की इथे तुम्हाला 2 OTP येतील. एक जो येईल तो बेनिफिशरी मोबाईल नंबर आणि एक जो येईल तो आधार. तर आता तुम्हाला मोबाईल ज्यावेळेस OTP येईल ना, त्यावेळेस तुम्हाला दिसेल की तिथे कुठल्या ह्याचा OTP आलेला आहे. जसं की इथे बघा, इथं मोबाईल नंबरचा आलेला आहे ऑथेंटिकेट OTPच्या जागी. तर इथे काय करायचं आहे तुम्हाला, तो OTP टाकून घ्यायचा आहे, जो की मोबाईल नंबरवर, म्हणजे दोन्ही मोबाईल नंबरच येतात, पण एक आधारचा येतो आणि एक दुसरा येतो. इथे काय करायचं तुम्हाला, इथं आधारचा OTP टाकून घ्यायचा आहे आणि जो मोबाईल ऍप्लिकेशन ऍक्सेस म्हणून असा OTP येतो, तो काय करायचा, तो इथे एंटर करायचा आहे. आता बघा, इथे दोन्ही करेक्ट म्हणून आलेलं आहे आणि इथे ऑथेंटिकेट करायचं आहे. असं केल्यानंतर बघा, तुमच्या समोर हे फॅमिलीचे पूर्ण कार्ड ओपन होतील. त्यानंतर तुम्हाला ज्यांचे डाउनलोड करायचे आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे. इथे बघा खाली नाव दिसून जाईल. त्यानंतर परत तुम्हाला कुठल्या प्रकारे डाउनलोड करायचं आहे, आधार OTP ने, फिंगरप्रिंट, जर तुमच्याकडे फिंगरप्रिंट आता प्रत्येकाकडे नसते ते, तर तुम्ही फिंगरप्रिंटने आधार OTP ने करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे काय करायचं, व्हेरीफाय ऑप्शनला क्लिक करायचे. परत याला कन्सर्ट द्यायचे आणि इथे परत तुमच्या आधार आणि ह्याचा OTP येईल. इथे बघा, आता इथं आधारचा OTP टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला मोबाईल नंबरचा OTP टाकायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे इथे तुमचं कार्ड डाउनलोडचं ऑप्शन आलेलं आहे आणि इथे कार्ड पण, या ठिकाणी तुम्हाला कार्ड पण दिसत आहे. तिथे डाउनलोड ऑप्शनला क्लिक करून हे डाउनलोड करायचे. डाउनलोड केल्यानंतर बघा, हे अशा प्रकारचं कार्ड तुम्हाला इथे दिसतं. याला तुम्ही नंतर लॅमिनेशन करून प्रिंट करून घ्यायचे. ओके. आता या ठिकाणी हा जो मोबाईल नंबर आहे, सॉरी, हा जो फोटो आहे, या ठिकाणी हा जो फोटो आहे तो पण आपण चेंज करू शकतो. तो कसा चेंज करायचा त्याचा एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो पण तुम्ही पाहू शकता. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला कुठले नवीन व्हिडिओ हवे असतील तर ते पण मला कमेंटमध्ये सांगा. आपण त्या विषयावर पण नक्की व्हिडिओ बनवू. थँक्यू.